11 शिवकृपा नागझरी या दोन संघादरम्यान गावदेवी कुंभारली टीमनं टॉस जिंकला गेलाय आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय. कविश 11 शिवकृपा नागझरी टीमला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय. सलामीची जोडी किरण पाटील आणि सागर काठे मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजीला ओमकार तवळे गोलंदाजीच्या बोल्यावरती. कुंभारली टीमचं पहिलं ट्रम्प कार्ड इथे मात्र वापरलं जाईल गोलंदाजीच्या बोल्यावरती. त्यानंतर आमचे लहूजी धोंडे आणि शुभम कागणे या दोन्ही मान्यवरांचा देखील आपण शुभ सन्मान करत आहोत. तर विनंती आहे दोघांना, लहू धोंडे आणि शुभम कांगणे या दोघांना देखील विनंती आहे या पण आपला देखील शुभ सन्मान ह्या ठिकाणी करण्यात येईल. मी विनंती करतो आमच्या सुनील पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते लहू धोंडे आणि शुभम कांगणे या दोघांचा देखील शुभ सन्मान करायचा आहे. खरं तर अनेक सारे मान्यवर ह्या ठिकाणी येत आहेत. चुकून जर कुणाचं नाव राहत असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. भरपूर मोठं हे मुख्य अतिथी कक्ष आणि ते अगदी गजबजून भरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आमचे लहूजी धोंडे आणि शुभमजी कांगणे यांचा हा शुभ सन्मान सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. आलेल्या तमाम आमच्या मान्यवरांचं आयोजनकर्त्यांच्या वतीनं मनस्वी हार्दिक स्वागत. ऑनगोईंग मॅच देखील महत्त्वाची आहे. एका बाजूनं टीम कुंभारली आणि त्यांच्या विरोधात शिवकृपा नागझरी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कविश 11 ह्या नावानं आज हा संघ खेळताना पाहायला मिळेल. रोख रक्कम 5,000 रुपयाची धनराशी, त्याबद्दल त्यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो. थँक्यू. हॅट्रिकसाठी सलग जर 3 षटकार आले तर विनोद काठे आणि अविनाश काठे यांच्याकडनं 1,000 रुपये. हॅलो, वेलकम ऑल ऑफ यू. सर्वांचं पुनश्च सहर्ष हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेनं. एका बाजूनं नागझरी संघ आणि त्यांच्या विरोधात गावदेवी कुंभारली संघ. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फिल्डिंग करताना ह्या संघाला आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये अगदी सॉफ्ट डिसमिसल आपल्याला पाहायला मिळालं. फलंदाज किरण पाटील बाद झाला. खरं तर आवश्यकता होती का? पुढे सरकले, त्यानंतर डायरेक्ट हिट आलं आणि फलंदाजाला मात्र परतावं लागलं. धक्का पहिला ओमकारला आपण गोलंदाजी ट्रॅकवरती पाहतोय. 5 षटकांची मॅच. मागच्या जर दोन्ही मॅचचा आपण विचार केला तर पहिल्या मॅचमध्ये धावा पाठलाग करत असताना सामना संघ जिंकला आणि त्यानंतर धावा डिफेंड झाल्या. म्हणजे आतापर्यंत गोलंदाज फलंदाज दोघांना देखील ह्या खेळपट्टीवरती आपण मदत पाहिली या मॅचमध्ये. परंतु कोणता संघ हवी होईल हे पाहावं लागेल. प्रशांत आणि सागर काटे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दोघांवरती भरपूर दारोमदार असेल. सध्याच्या घडीला अतिशय चांगल्या फॉर्मात हा संघ पाहायला मिळतोय. नुकतीच झालेली उसाटण्याची स्पर्धा गाजवली या संघानं आणि अगदी अंतिम टप्प्यामध्ये ह्या संघाचा खेळ आपण पाहिला होता. तोच संघ शिवकृपा नागझरी संघ सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. कविश 11 शिवकृपा नागझरी संघ. यस, आमचे गणेशभाई चिरले यांच्याकडनं सलग 3 षटकार जर आले तर रोख रक्कम 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. परंतु षटकार न येता विकेट या ठिकाणी प्राप्त केला. अप्रतिम झेल आतिशला आपण पाहतो. आतिशकडनं हा सुरेख झेल आपल्याला पाहायला मिळाला आणि या झेलनं मात्र खेळ संपलाय तो प्रशांतचा.
स्क्रीन आपण पाहतोय ज्यांची रॉयल एंट्री सध्याच्या घडीला आपण पाहिली होती आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं येथे फलंदाजांना सुवर्ण संधी देखील आपल्याला पाहायला मिळते. आमचे गणीभाई यांना आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून सलग जर 3 षटकार आले तर रोख कॅश 5,000 रुपये देण्यात येतील. सोबतच आपण आमचे प्रभाकरजी गायकर यांना देखील पाहू शकाल. नेहमीच क्रिकेटसाठी आवर्जून उपस्थित आमचे रुपेकर बंधू देखील पाहायला मिळत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. निलेश रुपेकर यांना देखील आपण स्क्रीनवरती पाहतोय. आमचे सागर गायकर एक चांगले क्रिकेटर, परंतु आता फारसा सराव करण्यासाठी देखील त्यांना वेळ प्राप्त होत नाहीये आणि आज संघाचा खेळ पाहण्यासाठी ते आलेत. संघ चांगल्या टचमध्ये आहे, चांगल्या फॉर्मात आहे. नेक्स्ट मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये एक अडपाडा संघ देखील असेल. जाऊया ऑनगोईंग मॅच, महत्वाची मॅच आहे सध्याच्या घडीला. आता मैदानाच्या आतमध्ये या संघाचा बॅकबॉन प्रवीण काटे आता दाखल झालाय. सागर काटे आणि प्रवीण काटे ही बंधुराजांची जोडी, या जोडीने जर चांगली पार्टनरशिप बिल्ड केली तर एक चांगली टोटल धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूनं ओमकारला आपण पाहतोय आतापर्यंत चांगलं षटक P1 मध्ये कशी गोलंदाजी करावी ह्याचं उदाहरण सेट करत असताना ओमकार दष्टपुष्ट गोलंदाज, अगदी ताकदीनं तो गोलंदाजी करत असताना हार्ड लेंथला गोलंदाजी हे त्याचं वैशिष्ट्य. इथे मात्र बॅकफुटला जाऊन फटका तर अतिशय चांगला आहे. खाली क्षेत्राची निवड, चेंडू जाईल तो एका टप्प्यावरती ओव्हर द लाईन, सीमा पार, चौकार. मावला भारी प्रवीण पाटील हाय सकारी, गात दादाचं गुणगान भारी. दादा बोलतय गोड त्याची लागतय ओढ, दादा बोलतय गोड त्याची लागतय गोड, त्याच्या शब्दात दम आहे. थँक्यू. या चौकारच्या मदतीने धावफलक 9 या आकड्यावरती एका षटकाचा खेळ संपलाय आणि एका षटकाखेरीज 2 गडी बाद 9 अशी धावसंख्या सद्यस्थितीला आपल्याला पाहायला मिळते. ती कविश 11 शिवकृपा नागझरी या संघाची. प्रतिस्पर्धी संघ एका बाजूने रोखण्याचा प्रयत्न करतोय, परंतु अगदी ते अडसर दूर करून पुढे जाण्याचा प्रयत्न नागझरी संघाला देखील करावा लागेल. पहिल्या षटकात दमदार गोलंदाजीमध्ये सुरुवात आपण ओमकारची पाहिली. 2 महत्वपूर्ण सफलता त्यांना टिपल्या, परंतु त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये 2 अव्वल दर्जाचे खेळाडू टीम नागझरीचे आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवरती आता आतिशला आपण पाहू शकाल. यस, केसी म्हात्रे आज ज्यांचा वाढदिवस जन्मदिवस आहे. बरीचशी अनाउन्समेंट झाली, आज ते आले नाहीत. कदाचित आज काय त्यांची प्लॅनिंग चालू आहे माहीत नाही आहे. आमचे देवादादा पाटील यांच्याकडनं त्यांना वाढदिवसाच्या सातत्यानं शुभेच्छा येत आहेत. जल्लोष असावा कदाचित, 12 पर्यंत मोठा जल्लोष होईल. आतिशला आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला चेंडू तर खूप सुरेख डिलिव्हर केला. 5 षटक आणि 5 षटकामध्ये जितके डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतील, डॉट बॉल पर्सेंटेज जर जास्त आलं तर मात्र प्रतिस्पर्धी संघ थोडासा पिछाडीवरती पाहायला मिळेल. राईट राऊंड द विकेटनं एक बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाही. डॉट डिलिव्हरी, 1 मोर डॉट. सलग 2 चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळतात. गोलंदाजीमध्ये सुरेख यश आतापर्यंत आतिशकडनं आपण पाहतोय. सन्माननीय अतिशजी पवार आणि सुनीलजी शिरसाट या 2 मान्यवरांचं शुभ आगमन झालंय. विनंती त्यांना की आपण आपलं देखील ह्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. रजनी क्रिकेट स्पर्धा म्हटली तर पारितोषिक मान्यवर ही सातत्यानं पाहायला मिळतात आणि युट्यूबच्या माध्यमातून देखील भरपूर प्रेक्षक जोडले जातात. इथे फटका तर चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू एका टप्प्यावरती ओव्हर द लाईन, सीमा पार, दमदार चौकार. करण्याचा प्रयत्न आपल्याला ह्या 2 बंधुराजांचा पाहायला मिळेल. जोपर्यंत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत अशा पल्लवीत असतील. फटका हा देखील चांगला आहे. ब्लॉक हॉलचा चेंडू खोदून काढलाय. मिडॉन तैनात नव्हतं, परंतु क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत अवधी होता. 2 धावा सहज कंप्लीट केल्या जातात. चपलाई दोघांमध्ये तालमेल देखील आपण पाहतोय आणि ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. टीम नागझरीच्या बाजूने जर विचार केला तर ही पार्टनरशिप खूप महत्त्वाची ठरेल. जर या पार्टनरशिपनं एक चांगला प्लॅटफॉर्म बिल्ड केला तर एक चांगली टोटल त्यांच्या माध्यमातून जरूर स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळेल.
कारण की सोबत खेळणारा संघ देखील तितक्याच ताकदीचा आपण पाहतोय. इथे जर कमी धावसंख्या नोंदवली तर सेकंड सत्रामध्ये कदाचित परिश्रम जास्त करावा लागेल विजयासाठी. राईट मोर द विकेटचा पुढील चेंडू प्रहार करायचा होता, फटका फसलाय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक चुकी होणार नाही. या महत्वपूर्ण सफलता. तिसरा धक्का बॅटिंग करत असताना शिवकृपा नागझरीला. महत्वपूर्ण सफलता सागर काटे मॅन इन फॉर्म मात्र आता मैदानाच्या बाहेर गेला. फॉर्म क्रिकेटमध्ये येत जात असतो. नुकतेच आज आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण मॅच पाहिली आहे ज्या खेळाडूच्या फॉर्मची चर्चा सातत्यानं चालू होती, परंतु आज बॅटनं उत्तर दिलं. हिटमॅन रोहित शर्मा यानं आज मात्र आपल्या कारकिर्दीमधील 32वे शतक कंप्लीट केलं. आणि जे आलोचन करतात सातत्यानं म्हणत होते की रोहित शर्मा आता संपला, परंतु त्यांना उत्तर बॅटच्या साह्यानं रोहित शर्मानं दिलं. विथ द बॅट दमदार कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. परंतु सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेट एक चर्चेचा विषय आपण पाहतोय. नेहमीच जर आपण विचार केला तर आपल्या विभागामध्ये जेव्हा जेव्हा सीझनला चालू होतं, हंगाम जेव्हा चालू होतो, तेव्हा अनेक ठिकाणी मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यापैकी एक अग्रनामांकित ही स्पर्धा सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. गतवर्षी देखील ह्याच प्रकारे अगदी धूमधडाक्यात या स्पर्धेचं आयोजन नियोजन आणि ह्या वर्षी देखील आणखीन काही गोष्टी ॲड कशा करता येतील त्याचा प्रयत्न सातत्यानं आपण पाहतो. दुसरं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. धावा धावपळकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात 15 धावा आपल्याला पाहायला मिळतात. गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली. जे जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी, त्याला ओळखते दुनिया सारी. दादा गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली. जे जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी. चला टाइम अलर्ट आहे, ह्याची दक्षता घ्या. 20 मिनिटाच्या अवधीमध्ये 4 षटकं आपल्याला फेकायचे आहेत. आणि ह्या गोष्टी सातत्यानं सांगितल्या जातात कारण की वेळेची मर्यादा आणि SP पॅनल असल्यानंतर ह्या गोष्टी आम्हाला सातत्यानं सांगाव्या देखील लागत नाही आहे. आमचे सँडी पालकर असल्यानंतर ते स्वतः सूचित करतात गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांना. त्यांना देखील माहीत आहे वेळ खूप महत्त्वाची आहे. वेळ कुणासाठी थांबत नाही, वेळेसोबत आपल्याला चालावं लागतं. नेक्स्ट मॅचमध्ये आपण गावदेवी तुर्बे आणि त्यांच्या विरोधात गावदेवी इकडपाडा या 2 संघांना पाहणार आहोत. दोघांनी रिपोर्टिंग करायचे आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. यस, एंजल 11 एकाडपाडा हा संघ आज आपल्याला पाहायला मिळेल. आज एंजल 11 ह्या नावानं हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरणार आहे. चला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाला विनंती आहे लगेचच मॅचला सुरुवात करायची आहे. ओमकार वन्स अगेन. ज्या ओमकारनं P1चं पहिलं षटक फेकलं होतं तोच ओमकार इथे देखील चांगला चेंडू बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न प्रवीणचा फसलाय. सातत्यानं जर आपण प्रवीण काठेचा विचार केला तर मागील 5-7 वर्ष टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये खेळ दाखवताना त्याला आपण पाहतोय. एक सन्मान आपण घेणार आहोत. थोडंसं जरूर दिलगिरी व्यक्त करतो साईबाडे सर. खरं तर चिंचपाडा गावचे आमचे सन्माननीय उद्योगपती सन्माननीय नितीन शेठ म्हात्रे यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. तर दादांना विनंती आहे की दादा आपण स्वागत कक्षामध्ये यावं आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. ग्रामपंचायत बुर्दुलचे आमचे विद्यमान सदस्य सन्माननीय भरत शेठ पाटील यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते खरं तर आपण इथे सन्मान करायचा पाहुण्यांचा. अविनाशजी काठे यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. फलंदाजांना नामी संधी. पुढील सन्मान खरं तर आपण वळणार आहोत पुढच्या सन्मानाकडे. खरं तर आमच्या एकाडपाडा गावचे सन्माननीय सागरजी गायकर यांनाही विनंती आहे की आपण स्वागत कक्षामध्ये यावं आणि आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. सन्मान करण्यासाठी आम्ही इन्व्हाइट करूया हरिभक्त परायण वासुदेवजी पाटील महाराज. त्यांच्या शुभ हस्ते सन्माननीय सागरजी गायकर साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. माऊली या आपण आपल्या शुभ हस्ते खरं तर इथे सागरजी गायकर साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. प्रभाकरजी गायकर एकाडपाडा गावचे सन्माननीय उद्योगपती प्रभाकरजी गायकर आणि त्यांच्या समेत निलेशजी रुपेकर यांनाही विनंती आहे की आपण स्वागत कक्षामध्ये यावं आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करावा.
पाहुण्यांचा शुभ सन्मान होताना तुम्हाला स्वागत कक्षामध्ये पाहायला मिळतोय. दमदार स्पर्धा आमदार चषकाचं हे पर्व तुम्हाला पाहायला मिळतोय. जय गावदे क्रिकेट संघ बुर्दुल आयोजित आमदार चषक 2025 हे पर्व आणि व्यासपीठावरती भरपूर पाहुणे मंडळी आणि आलेल्या सर्व पाहुण्यांचा आदरातिथ्य सन्मान करत असताना पाहुणे आमचे निलेशजी रुपेकर इकडपाडा गावचे यांचा यथोचित सन्मान स्वागत कक्षामध्ये होताना पाहायला मिळतोय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आणि निलेशजी रुपेकर यांना विनंती आहे की या आपण स्वागत कक्षामध्ये आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. याच दरम्यान शर्विणी गायकर यांनाही विनंती आहे की आपण स्वागत कक्षामध्ये यावा. नाही आहेत काही हरकत नाही, परंतु तुमचंही हार्दिक स्वागत आहे. हॅलो, पुढील सन्मान आपण घेणार आहोत नामदेवजी काठे यांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं. आपले हार्दिक स्वागत आहे. गणेशजी गंगावणे आपलंही खरं तर हार्दिक स्वागत आहे. आपल्याला इन्व्हाइट केलं जातं की आपण व्यासपीठावरती यावं. मॅच भरपूर रंगतदार आहे. आपण कॉम्बॉक्स कडे वळणार आहोत. आमचे साई पाटील सर. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने प्रवीण काठे किल्ला लढवतोय, परंतु त्याला साथ द्यावी लागेल. आतापर्यंत 3 षटकांचा खेळ संपला. ह्या षटकाच्या सुरुवातीला षटकार आला होता, परंतु असं वाटलं होतं या षटकामध्ये जास्त धावा पाहायला मिळतील, तसं घडलं नाही. 3 षटकांचा खेळ संपलाय. 4 गडी बाद धावा धावपळकावरती 22. व्यासपीठावरती आगमन होतं ते आमच्या नागझरी गावचे सन्माननीय नामदेवजी काटे साहेबांचं शुभ आगमन आहे. मोस्ट वेलकम, हार्दिक स्वागत आहे दादा आपल्या या स्पर्धेमध्ये. चला पाणी घेऊन जायचं आहे. ड्रिंक्स मॅन, यस 12th मॅन. तर नामदेवजी काटे साहेबांना विनंती आहे की लगेच आपण स्वागत कक्षामध्ये यावं आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करावा, कारण का वेळ भरपूर कमी आहे आमच्याकडे आणि अगदी व्यासपीठावरती भरपूर पाहुणे मंडळी. लगेच खरं तर आपण स्वागत कक्षाकडे वळतोय. सध्याच्या घडीला मॅच मध्ये तुम्ही एकीकडे नागझरी संघ पाहता तर दुसरीकडे कुंभारली संघ. फार रंगतदार मॅच आहे. मॅच नंबर 3 इन ऍक्शन मध्ये. पुढील सन्मान आपण घेणार आहोत गणेशजी गंगावणे साहेबांचा इथे यथोचित सन्मान केला जाईल. वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन पाहुण्यांचा इथे मात्र शुभ सन्मान केला जातोय. पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. स्पर्धा आपण अनुभवतोय आमदार चषक. खरं तर गावदेवी जय गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल आयोजित आमदार चषक 2025 पर्व खरं तर बुर्दुलच्या नगरीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. या स्पर्धेची 3री रात्र आणि 3रा सामना इन ऍक्शन मध्ये कुंभारली विपक्ष नागझरी. ओव्हर टू द कॉम्बॉक्स. यस थँक्यू. तर चला दोन्ही टीम्सला आपण विनंती करूया की स्पीडअप थोडासा वेगानं हा सामना आपल्याला कंप्लीट करायचा आहे. आज एक एक्झिबिशन मॅच आपण कंप्लीट केली, त्या कारणास्तव थोडासा विलंब झालाय. प्रेक्षक वर्ग देखील आपल्यासोबत बरेचसे जोडले गेले आहेत. एकविरा लाईव्ह इव्हेंट ही वाहिनी सध्याच्या घडीला आपल्याला कार्यरत पाहायला मिळते. ज्या वाहिनी अंतर्गत जे प्रेक्षक घरबसल्या ही स्पर्धा एन्जॉय करतात त्या सर्वांचं पुनश्च सहर्ष स्वागत करूया आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. ना बॅक टू क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूनं कविश इलेव्हन शिवकृपा नागझरी संघ आणि विरोधात गावदेवी कुंभारली संघ खेळतो. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. 22 धावा धावपळकावरती. आतापर्यंत हवा तसा खेळ बॅटिंगच्या माध्यमातून पाहायला मिळाला नाही, परंतु अजूनपर्यंत प्रवीण काठे मैदानाच्या आतमध्ये साथीनं सौरभला आपण पाहू शकाल. जोपर्यंत ही जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळेल तोपर्यंत मोठी धावसंख्या अपेक्षित असेल ती टीम नागझरीला. स्क्रीनवरती आपल्याला बरेचसे मान्यवर बड्डे बॉय देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आज वाढदिवस मोठ्या थाटात या ठिकाणी साजरा झाला.
वाढदिवसाच्या सातत्यानं शुभेच्छा आपण हार्दिकला देखील दिल्यात. पुन्हा जाऊया मॅचच्या दिशेनं. 12 चेंडूंचा खेळ पहिल्या सत्रातील शेष आहे. पहिला चेंडू आडव्या बॅटनं खेळायचं होतं, घुटना टेकवला होता, परंतु गोलंदाज देखील तितकाच हुशार आहे निखिलला आपण पाहतोय. आणि निखिल कडनं डॉट बॉलनं सुरुवात गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहू शकाल. सध्याच्या घडीला टीव्ही स्क्रीनवरती आमचे गणिभाई साथीनच या स्पर्धेचे प्रमुख आयोजन करता ॲडव्होकेट सुनीलजी पाटील आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर सारी मेहनत जे गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुलची आहे आणि साथीनं हे 2 शिलेदार खरे तर त्यांच्या माध्यमातून एक भली मोठी स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते. आमचे सुधीर दादा असतील, आपण पूर्ण त्यांची टीम पाहतोय. चांगल्या फॉर्मात देखील संघ आहे आणि एक दैदिप्यमान आयोजन देखील त्यांच्या माध्यमातून पाहतोय. पहिला चेंडू डॉट डिलिव्हर केलाय, त्यानंतर फील्ड प्लेसमेंट मध्ये थोडीशी परिवर्तन करत असताना सध्याच्या घडीला निखिलला आपण पाहतोय. वन सेकंड पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करत असताना उजव्या हातानं फुलोर लेनचा चेंडू ड्राईव्ह चांगला केलाय. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण सेकंड अटेम्प्टला का होईना, परंतु चेंडू गॅदर केला, फेकी खराब झाली आणि लगेचच एकचं रूपांतर 2 मध्ये झालंय. आणि जमेची बाब की प्रवीण मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग येणला आपल्याला पाहायला मिळेल. या 2च्या मदतीनं धावसंख्या धावपटकावरती 24. आज माणिकशेठ काठे यांना आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवरती. आपल्या संघाला नक्कीच नेहमीच ते पुरस्कृत करतात, नेहमीच त्यांचं पाठबळ खरं तर खंदे समर्थक आहेत. जेव्हा जेव्हा स्पर्धा देखील त्यांच्या माध्यमातून भरवली जाते तेव्हा तेव्हा त्यांचं खास सपोर्ट आपण पाहतोय. इथे फटका लाजवाब आहे, आपल्या स्टाईलनं टिपिकल स्टाईलनं बॉलला पाठवलंय, ते सीमा रेषा पार, बिग हिट, षटकार. डीजेच्या माध्यमातून डीजे नितीनचं कौतुक करावं लागेल, कारण की ह्या विभागामध्ये जेव्हा जेव्हा आपण पाहतोय स्पर्धा भरवल्या जातात पहिली पसंती डीजे नितीनला देण्यात येते. ह्याचं कारण व्हॉइस ऑफ क्वालिटी, त्यानंतर गीतांचं सिलेक्शन नेहमीच आपण पाहतो प्रेक्षकांना अगदी आपल्या गीतांवरती संगीतांवरती तोल घालायला लावणारं हे डीजे मास्टर आपण पाहतोय. इथे फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक आणि झेल कंप्लीट. मानवला आपण पाहतोय, मानववरती प्रेशर होतं कारण की महत्वपूर्ण झेल होता आणि झेल कंप्लीट केला आणि या झेलनं खेळ संपलाय. तो प्रवीण काठीचा 2 षटकार त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळालं. वैयक्तिक 19 वरती तो बाद झालाय आणि संघ आता 30 या आकड्यावरती 4 गडी बाद. हा एक विरा इव्हेंट आणि त्यांची ही यशोगाथा आपण पाहतोय सध्याच्या घडीला स्क्रीनवरती. यश दिवा पाटील इंटरनॅशनल एअरलाईन आपल्याला पाहायला मिळेल आणि ते क्षणचित्र आणि ती आठवण करून देत असताना आपण पाहतोय. इथे देखील चांगला चेंडू डिलिव्हर करत असताना निखिलला आपण पाहतोय. सन्माननीय प्रकाश भोईर यांचं नुकतंच शुभ आगमन सध्याच्या घडीला आपण पाहिलं. क्रिकेटचे दर्दी चाहते त्यांचं शुभ आगमन झालंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश काठे दाखल झाला. प्रति षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे ते अविनाशजी काठे यांच्या माध्यमातून 500 षटकार हॅट्रिक साठी. यस, सलग 3 षटकार ठोकावे लागतील. संघाला आवश्यकता देखील आहे. प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. 31 धावा स्कोरकार्ड वरती 4थं षटक. अंतिम बॉल वेट अँड वॉच, थांबून खेळायचं होतं परंतु अतिरिक्त बाहेर पंच व्हाईट बॉलची खूण करतात. एका धावेनं संघ पुढे सरकेल. 32 धावा धावपळकावरती. आतापर्यंत निम्मा संघ गारज झालाय. अजूनही जर या सत्राचा विचार केला तर 7 चेंडूंचा खेळ शेष आहे. आतापर्यंत 122 चौकार 115 षटकार या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा लेखाजोखा या स्पर्धेचा. अतिशय दैदिप्यमान अशी ही स्पर्धा. आज रंगतदार क्रिकेट प्रेक्षकांना जरूर पाहायला मिळेल.
अंतिम बॉल प्रहार केला, फटका पासला, मिस टायमिंग, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक स्वतः, गोलंदाज झेल खाली आणि झेल कंप्लीट केलाय कॉटन बॉलच्या माध्यमातून. वनमो यश, दुसरी सफलता निखिलला. होतोय याची प्रतीक्षा होती. आज बर्थडे बॉय आमचे केसी म्हात्रे, किरण म्हात्रे यांचा आज वाढदिवस आहे आणि देवादादा पाटील यांच्याकडनं शुभेच्छा, साथीनं त्यांची टीम कमिटी त्यांच्याकडनं देखील भरपूर शुभेच्छा येतात. अगदी कल्याण डोंबिवलीमध्ये त्यांच्यासारखा मित्र नाही, एक दिलदार व्यक्तिमत्व आणि आज त्यांचा वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊया. येणाऱ्या सर्व त्यांच्या इच्छा अपेक्षा जीवनामध्ये पूर्ण होत अनेक निरोगी आयुष्य त्यांना लाभो ही सदिच्छा आपण देवाचरणी व्यक्त करूया आणि जाऊया ना बॅक टू क्रिकेट. आतापर्यंत 4 षटकांचा खेळ संपलाय. प्रतिषटक 8च्या सरासरीनं 32 धावा एकवटल्या आहेत, परंतु 6 बॉलमध्ये आता वेग वाढवावा लागेल. किमान 15-16 धावा या 7 चेंडूमध्ये कंप्लीट कराव्या लागतील. समाधान ठाकरे अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती डेट ओव्हरचं महत्वाचं षटक त्याच्या खांद्यावरती सोपवलंय. अवे फ्रॉम द बॉडी अगदी वाईट लाईनचा वापर या ठिकाणी करण्यात आलाय. सध्याच्या घडीला शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये ही लाईन सर्रास वापरली जाते. अगदी वाईट लाईनच्या जवळून चेंडू डिलिव्हर करण्याचा प्रयत्न गोलंदाजांचा नेहमी आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्रीनवरती आपण प्रवीण शेठ पाटील उद्योजक बुरदुलगावचे यांना देखील आपण पाहू शकाल. भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी त्यांची देखील आपल्याला पाहायला मिळते. कारण की एखादी स्पर्धा भरवणं इतकं सोपं कार्य नाही आहे. एखादा लग्नविधी जेव्हा आपण भरवतो, फक्त एक दिवस मोठा फंक्शन आपण करतो, त्यासाठी किती मेहनत घरमालकाला घ्यावी लागते. परंतु 5 रजनी सातत्यानं त्या गोष्टी प्रामुख्यानं पाहायला लागतात. येणारे मान्यवर असतील त्यांचं आगत स्वागत, येणाऱ्या टीम्स त्यांची मॅनेजमेंट, त्यानंतर इतर सर्व काही गोष्टी, इतर सर्व घडामोडी सातत्यानं ज्यांच्या माध्यमातून जोपासल्या जातात, पाहिल्या जातात. इथे फटका तर चांगला आहे, हवेमध्ये बॉल, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, सुपर झेल, वेल जज कॅच आणि या कॅचनं मात्र डाव संपलाय तो प्रथमेशचा देखील. खर तर गोरगरिबांचे कैवारी म्हणून दैवत आज आपल्या समाजामध्ये ज्या व्यक्तिमत्वाला मानलं जातंय, नवी मुंबई विमानतळाला त्यांचं नाव व्हावं यासाठी सातत्यानं आग्रह अट्टहास आपण पाहिला होता आगरी कोहली कराड्यांचा आणि नक्कीच तो अट्टहास पूर्ण होईल आज शंका नाही आहे. इंटरनॅशनल एअरपोर्ट आपण पाहू शकाल दिवांच्या नावानं. ही थीम सध्याच्या घडीला आपण पाहतोय कशा प्रकारच्या यानंतर हालचाली असतील, कशा प्रकारचे दृश्य असतील, ते दृश्य आता सध्याच्या घडीला दाखवले जातात. यस, यस, आमचे डीजे मास्टर आणि आमच्या कॉम्बॉक्स साठी 500-500 रुपयाचं कॅश प्राइज आमचे केसी भाई यांच्याकडनं आला आहे, तर त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आतापर्यंत 38 धावा धपलकावरती 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. षटकार आलाय, आणखीन एका दुसरा षटकार जर आला तर मॅच मध्ये फायटिंग टोटल आपल्याला कविश 11 शिवकृपा नागझरीच्या माध्यमातून पाहायला मिळेल. फायटिंग टोटल त्यांना उभारावी लागेल. इथे देखील आडव्या बॅटनं खेळायचं होतं, चेंडू बॅटचा संपर्क नाही, या स्लॉक स्वीप दाखवायचं होतं. ह्या अगोदर साहिलनं षटकार ठोकलाय आणि ती अपेक्षा साहिलकडनं पुन्हा एकदा टीममेट वर्तवतायत. शेवटचा चेंडू आहे, शेवटच्या बॉलवरती जर शेवट गोड केला तर निश्चित फाईट बॅक दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम बॉल, त्यासाठी दोन्ही फलंदाज चर्चा करत असताना की कशा पद्धतीनं चेंडू खेळायला हवा, ज्या पद्धतीची गोलंदाजी समाधान सध्याच्या घडीला हाताळतोय
आतापर्यंत एकच चेंडू त्यानं खराब हाताळला, त्यावरती षटकार आपण पाहिला होता, अन्यथा एकही धाव व्यतिरिक्त चेंडूवरती त्यांनी खर्च केली नाही. या इथे प्रहार करायचा होता, बॅट अँड पॅड मध्ये चेंडू निघून जाईल. डाव पहिला संपला, पहिलं सत्र समाप्त झालं 38 धावा धावफलकावरती. फर्स्ट सेक्शन मध्ये फलंदाजी करत असताना टीम कविश 11 शिवकृपा नागझरीकडनं, आणि आव्हान आहे विजयासाठी 30 बॉल 39 गावदेवी कुंभारली समोर. नेक्स्ट मॅच गावदेवी तुर्बे आणि त्यांच्या विरोधात एंजल 11 गावदेवी एक्काडपाडा. दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी लगेचच संपर्क साधायचा आहे. ते आगमन होत आहे. यस साई सर. यस, माजी सभापती सन्मान्य सुरेश पाटील साहेबांचं शुभ आगमन. नेहमीच बुरदुल संघ आणि त्यांच्या वतीनं जेव्हा जेव्हा स्पर्धा भरवल्या जातात खंद समर्थन आणि त्यांचे आधारस्तंभ बनून ते सातत्यानं कार्य करतात, त्यांचं शुभ आगमन. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. मध्ये आपण करूया टॉस. पाच षटकांची मॅच, पहिल्या फेरीतील अंतिम लढाई. माजी उपसरपंच सन्मान्य चिंतामण शेट पाटील यांचं देखील शुभ आगमन. टॉस हेड अँड टेल. कॉल हेड इज अ कॉल आणि टॉस जिंकला टीम तुर्बे. डिसिजन फिल्डिंग करायची आहे. टीम एकाडपाडा आपल्या समवेत खेळतोय. आज काय गेम प्लॅनिंग असेल, कारण की एरवी आपण टॉस जिंकल्यानंतर कधी कधी बॅटिंग स्वीकारता, आज फिल्डिंग स्वीकारली आहे. आज कशा पद्धतीने खेळ करायचा आहे? काय ना, आम्ही गेम खेळण्याचा प्रयत्न करू आणि 100% द्यायचा प्रयत्न करू. आयोजन खूप सुरेख आहे. नाईटचे आयोजन आपण देखील खेळता, परंतु ह्या आयोजनामध्ये काय खास वाटतं आणि काय म्हणशील? काय ना, चांगलं आयोजन आहे आणि आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो. थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीम्सला. तर जाऊया ऑनगोईंग मॅचच्या दिशेनं, जिथे आमचे साथे समालोचक मित्र लवजी फडके उपस्थित आहेत. मॅच चालू आहे. एका बाजूनं टीम नागझरी आणि विरोधात कुंभारली संघ खेळत असताना भानुदासजी सालवी आणि पिंटूजी पाटील यांच्याकडनं कुंभारली संघासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात, त्यांचं देखील मनापासून स्वागत. 5 षटक आणि 39 धावेची गरज आहे. सलामीर जोडी कुंभारली टीम कडनं मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. आतिश आणि निखिल आणि गोलंदाजीच्या बोल्यावरती
कविश 11 शिवकृपा नागझरी टीम कडनं पहिला गोलंदाज इथे मात्र गोलंदाजीला तयार आहे आकाश काटे. 30 चेंडू 39 धावांची गरज. मापक आव्हान तुम्हाला जरूर स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतोय, परंतु हे मापक असं आव्हान त्याला डोंगरा एवढं भलं मोठं करण्याची ताकद या नागझरी टीमच्या गोलंदाजामध्ये आहे. आणि पहिला गोलंदाज आकाश काटे डाव्या हाताचा लेग स्पिन अटॅकिंग मोडला तयार. पहिला चेंडू बॅकफुट पंच करायचं होतं, टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेला वळेल याची खरं तर आतिशला शाश्वती होती आणि त्याकरिता लेट पंच करायचा प्रयत्न राहिला आहे. तिसरा पंच ऑन स्क्रीन का आतमध्ये जाणार आहे. गोलंदाजावरती आक्षेप घेतलाय गोलंदाज आकाश काटे. पहिला चेंडू डॉट इथे मात्र दाखवला गेलाय. आणि लगेच बॅटिंग करणाऱ्या टीमनं या गोलंदाजाच्या ऍक्शन वरती आक्षेप घेतला. तिसरे पंच अगदी पंचांच्या भूमिकेमध्ये योगेश पाटील. नेक्स्ट बॉल फुल टॉस पंच केलाय. पॉइंटला बीट चेंडू गोळीच्या वेगानं सीमारेषेच्या पलीकडे चौकार. थोडासा प्रेशर टाकला गेला. तिसऱ्या पंचांची डिमांड केली. असं म्हणतात ना संदेश दादा की एनसी नोंदवली आणि एनसी नोंदवल्यावरती थोडासा प्रेशर आलाय गोलंदाजावरती. फुलटा चेंडू दाखवला गेलाय आणि त्याच्यावरती लगेच चपराक चौकार आले. फलंदाज आतिशनं आपल्या डावाची सुरुवात चौकाराने केली. चला नागझरी संघ जास्त विलंब करायचा नाहीये. प्रवीण काटे आणि टीम विनंती आहे आपणास की जास्त वेळ खर्च करायचा नाहीये. 39 धावांचा पाठलाग करण्यासाठी कुंभारली टीम तयार आहे आणि दुसऱ्या चेंडूवरती खातं उघडलंय आतिश या फलंदाजानं चौकाराच्या मदतीनं. गोलंदाज आकाश काटे परत एकदा तयार. काय सुरेख चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला टर्न चेंडूला वळण दिलं. डाव्या त्याचा गोलंदाज सुंदर गोलंदाजी राहिली गेले. गुडलक स्पॉट. त्यानंतर डिफेन्सिव्ह क्रिकेट अगदी बॅटचा चेहरा ओपन केला होता. चेंडूच्या मागे जाण्याचा प्रयत्न परंतु डॉट बॉल आलाय. नेक्स्ट बॉल खोला टाकला चेंडू बॅक अप द बॉलर. धाव मिळणार नाहीये. 2 चेंडू आता चौकारानंतर डॉट आलेत. कमबॅक करण्याची ताकद आहे. मी मगाशीच उल्लेख केला कविश 11 शिवकृपा नागझरी संघ याही धावा वाचू शकतो त्याच्यामध्ये क्षमता आहे. अगदी काही दिवसापूर्वी आपण ओसाड्याच्या नगरीमध्ये पाहिलं तर नागझरी संघ तिथे ट्रॉफीचा हकदार राहिला होता आणि तिसऱ्या रँक वरती तिसऱ्या नंबर वरती तिथे ती ट्रॉफी त्यांनी जिंकली होती आणि तो जल्लोष आम्ही पाहिला होता इंस्टाग्रामच्या वाहिनीवरती. अगदी शिवकृपा नागझरी अगदी त्या पेज वरती पाहिलं होतं सेलिब्रेशन. काय भरपूर दमदार ते सेलिब्रेशन होतं. आणि आकाश परत एकदा तयार आहे. सुंदर गोलंदाजी. स्टेप आउट केलाय. फटका फसलाय की काय. मिड ऑफला केला टू व्हॉट अ कॅच. अप्रतिम झेल. कॅच ऑफ द मॅच. धनाजी मात्रे होते. चांगला झेल. जर्सी नंबर 45. पहिला गडी गारद कुंभारली टीमला. धक्का क्रमांक पहिला. फलंदाज बाद. धनाजी होते. काय रनिंग कॅच. अप्रतिम कॅच होते. मिड ऑफला तिथे खेळाडू तैनात अगदी धावत आले लॉंग ऑफच्या रिजनला वाईडिश लॉंग ऑफला आणि सुंदर रनिंग कॅच इथे मात्र टिपला गेलाय. आजच्या रात्रीतील सर्वोत्कृष्ट झेल जरूर तुम्हाला पाहायला मिळाला. पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती विकेट मिळवली गेली. गोलंदाजाला यश मिळालंय. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी प्राचारण केलं गेलंय. कविश 11 शिवकृपा नागझरी टीम कडनं गोलंदाज तयार आहे. सौरभ बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट. खरं तर ही खासियत आहे आमच्या एकविरा इव्हेंट या वाहिनीची.
एक सुंदर झेल टिपला गेला आणि त्याचं सुंदर छायाचित्रीकरण खरं तर या वाहिनीच्या माध्यमातून पाहिलं जातं आपल्याला. निखिल आलेत आणि त्याच्या जोडीला नवीन फलंदाज समाधान मात्रे. सलामीवीर निखिल आहेत स्ट्रायकर एंडला आणि गोलंदाज सौरभ मात्रे. स्विच करण्याचा प्रयत्न काय घडलं जाईल परंतु पंचांनी इशारा दिलाय की इथे कॅच नाही होणार. अगदी चेंडू बाउन्स करून गेलाय. सुंदर सुरुवात आहे गोलंदाज सौरभ कडनं. वारंवार अगदी स्क्रीनवरती तुम्हाला तो झेल दाखवला जातो कारण या कॅचची किंमत तेवढीच आहे. लेग बाईज होता. चेंडू पायाला स्पर्श करून गेला होता मागच्या दिशेला परंतु तिथे धाव नाहीये बनले. या चेंडूवरती डॉट आलाय. समीकरण जशाच तसे राहिले गेले. 4 धावा धावफलकावरती. अजून 35 ची गरज आहे. पुढील चेंडू सफर केलाय गोलंदाजानं. काय कमालीचा चेंडू. थोडासा वेगवान चेंडू इथे सफर केला होता गोलंदाज सौरभनं आणि डॉट चेंडू होतोय. निखिल स्ट्रायकर एंडला थोड्याशा संकटामध्ये सापडलंय काय हा कुंभारली टीम. आई गावदेवी कुंभारले संघ 39 धावा स्कोर कार्ड वरती जेव्हा सर्वप्रथम लक्ष लागलं गेलं असं वाटलं होतं की हे मापक असं आव्हान आहे आणि त्याची सुरुवात अगदी चौकाराने झाली परंतु तदनंतर ते चेंडू राहिले गेलेत. आतापर्यंत कुंभारली टीमला डोकेदुखी त्रासदायक राहिलेत. पहिलं षटक आकाश काटे तदनंतर सौरभ आलाय गोलंदाजीला. अपकमिंग स्टार आहे नगझरी टीम कडनं. उभरता सितारा. यॉर्कर दाखवण्याचा प्रयत्न अगदी तिथेही फिल्डिंग दर्जेदार आहे आणि दुसरा गडी गारद होईल या चेंडूवरती. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद आहे. धनाजीच होते त्या डिपार्टमेंटला क्षेत्ररक्षण करत असताना फलंदाज बाद. शेट पाटील यांचं देखील शुभ आगमन. मोस्ट वेलकम. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. आणि याच दरम्यान कैलासजी पाटील यांचंही शुभ आगमन झालंय. त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूया. दुसरा झटका मिळालाय. 2 सलामीवर आता खरं तर कुंभारली टीमच्या तंबूच्या आसरे आला ज्यानं दोघांनी मिळून फक्त 4 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात आणि चेंडू आतापर्यंत जवळजवळ 9 चेंडू समाप्त झालेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जर्सी नंबर 27 फलंदाजाचं नाव अविनाश मांजरेकर आलेत. स्ट्रायकर एंडला तुम्हाला हा फलंदाज जरूर पाहायला मिळेल आणि त्याच्या जोडीला खरं तर नॉन स्ट्रायकर एंडला समाधान जर्सी नंबर 37 आणि 27 ही जर्सी नंबर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये आई गावदेवी कुंभारली टीम कडनं. यॉर्कर फास्ट अँड फ्युरियस हा चेंडू इथे मात्र सफर केला होता गोलंदाजानं सौरभनं. डॉट बॉल येतोय फलंदाज अविनाश करिता. जर हा सामना नागझरी संघानं विजय संपन्न केला तर माणिकजी काटे यांच्या वतीनं या संपूर्ण टीमला 5,000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. मनोबल वाढवण्याचं काम माणिकशेठ काटे यांच्या वतीनं नागझरी टीमला सातत्याने केलं जात आहे आणि टीमचे पाठीराखे आणि टीमचे पुरस्कृते आहेत ते. काय क्लास दाखवला या चेंडूवरती. गुडगा वाकवला. गुडगा टेक तमाशा देख. चेंडू चाललाय सीमा पलीकडे चौकार. अतिशय देखना फटका होता फलंदाज अविनाशच्या माध्यमातून. अगदी ऑफस्टिकच्या बाहेर थोडंसं शफल झाले तदनंतर गुडगा वाकवला. बॉडी वेस्ट ट्रान्सलेशन केलं आणि तदनंतर चेंडू लॉंग लेगच्या डिपार्टमेंटला ढकललं गेलं. चौकार आलाय. हा दुसरा फलंदाज या डावामध्ये ज्यानं चौकारानं आपल्या डावाची सुरुवात केली. धावफलकावरती 8. पुढचा चेंडू गोलंदाज तयार. यॉर्कर दाखवण्याचा प्रयत्न. इथे बॅटचा पेस ओपन केला. चेंडू थर्ड मॅनच्या रिजनला 2 खेळाडू आहेत. आखिरकार चेंडूने रेस जिंकले आणि या चेंडूवरती मिळालाय या इनिंगचा 3रा चौकार. कैलास पाटील हाय सकारी गात दादाचं गुणगान भारी. दोस्ती यारीची आहे आगारी शिवरायांचा मावला भारी. प्रवीण पाटील हाय सकारी गात दादाचं गुणगान भारी. दादा बोलतय गोड त्याची लागतय ओढ.
2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 12 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाज तयार आहे. अगदी सेकंड स्पेल मध्ये गोलंदाज आकाश काटे, ओव्हर नंबर 3, षटक क्रमांक 3 तुम्हाला पाहायला मिळेल. बुर्दुल एंड कडनं खरं तर गोलंदाज तयार आहे. जर्सी नंबर 8 गोलंदाजीच्या ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. मागच्या 2 चेंडूवरती 2 चौकार जरूर अविनाशने दाखवले. आता समाधान या फलंदाजावरती जबाबदारी आहे. इंस्टाग्राम पेजवरती समाधान भरपूर चर्चित राहिलाय, परंतु आज मैदानामध्ये काय करेल. बॅटचा फेस ओपन जरूर केलाय. बॅटचा चेहरा अगदी ऑफ साईडला ओपन केला. तिथे मात्र फक्त एकच धाव पाहायला मिळाले. अगदी धनाजी होते. धनाजीवरती भरपूर फोकस आहे आजच्या मॅच मध्ये. जवळजवळ भरपूर चेंडू त्याच्याकडे गेलेत. भानुदासजी साल्वी आणि पिंटूजी पाटील ह्याच्याकडनं जर कुंभारली संघानं सामना जिंकला तर शिर्डी टूर त्यांना घडवण्यात येईल. ही एक नामी संधी आता टीम कुंभारलीसाठी. क्या बात आहे. साईबाबांचं दर्शन घडवलं जाईल जर का सामना जिंकला तर. डॉट बॉल आलाय. सामन्याचं चित्र प्रत्येक चेंडूवरती बदलताना पाहायला मिळतोय. चौकार सुद्धा फलंदाज दाखवतात, परंतु गोलंदाज ही अगदी डॉट बॉल काढतात. पहिला विकेट या डावातील आपण पाहतोय. धनाजी काठेनं टिपलेला हा सुंदर असा झेल. बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट नामांकितामध्ये खरं तर याची गणना केली जाईल जरूर, परंतु इथे काय घडलं जातंय ह्या चेंडूवरती पंचांचा निर्णय काय असेल. अपील जोरदार आहे, परंतु पंचांनी सांगितलंय की निर्णय काय असेल वेट अँड वॉच आणि फलंदाज सुरक्षित आहे. सँडी पालकर सर म्हटलं तर इथे तुम्हाला शंका कुशंका काहीच मिळणार नाहीये. अगदी क्विक ऍक्शन मध्ये त्यांनी पहिल्याच नजरेमध्ये सांगितलं संदेश दादा की हा फलंदाज नॉट आउट आहे. शरीराचा वेध घेणारा चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला. आतापर्यंत या षटकातील 3रा चेंडू, 2 चेंडू डॉट आलेत. पहिल्या चेंडूवरती सिंगल, स्ट्रायकर एंडला फलंदाज. आता मात्र अविनाश आहेत. 13 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. 39 ची गरज. 13 धावा धावपलकावरती. प्लेड ऑन झाले फलंदाज. बॅटची एज लागली, तदनंतर यष्ठा उद्ध्वस्त. 3रा धक्का मिळतो यावेळेस गावदेवी कुंभारली टीमला. फलंदाज बाद आहे. धक्के पे धक्का मॅच मध्ये रोमांचकता आपण पाहतोय. तर एका बाजूने आमचे बर्थडे बॉय केसी म्हात्रे यांच्यासाठी बली भोईर शुभेच्छा येतात त्यांच्याकडनं. काकडवाडचे बली भोईर यांच्याकडनं केसी म्हात्रेसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि बुर्दुलगावचे लेजंड क्रिकेटर अंकुश बॉम्बे यांचं देखील शुभ आगमन आपण पाहू शकाल. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. फिरकीचा जादूगार म्हणून त्यांच्याकडे नेहमीच सातत्यानं पाहिलं जात आहे. आज अगदी डॅशिंग त्यांची पर्सनॅलिटी पाहू शकाल. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतंय. हाय आणि हँडसम बॉय अंकुश बॉम्बे वेलकम आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. एक काळ गाजवला, अजूनही गाजवण्याची क्षमता आहे त्यांच्यामध्ये. गेली कित्येक वर्ष बुर्दुल टीमचं प्रतिनिधित्व करत असताना पहिलं षटकाचा मानकरी, परंतु आता अखेरकार विश्रांती घेतली आहे. उद्या आहे का कदाचित पाहायला मिळतील इन ऍक्शन मध्ये. चेहऱ्यावरती स्मित हास्य अंकुश बॉम्बे अगदी स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतात. जणू काही लग्नासाठी उमेदवार राहिले की काय अशी रॉयल एंट्री त्यांनी मारली गेली. असू द्या, काही हरकत नाही. अजूनही क्षमता आहे त्यांच्यामध्ये. क्विट स्माइल अगदी तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळाले आमचे अंकुशजी बॉम्बे. मॅच कडे इन ऍक्शन मध्ये आपण लक्ष केंद्रित करूया. सामना रंगतदार परिस्थितीमध्ये. 13 धावा धावपलकावरती गोलंदाज आकाश तयार आहे. नवीन फलंदाज इन ऍक्शन मध्ये ओमकार आलाय. ओमकार की जय जयकार. पहिला चेंडू हलक्या हाताने ढकलला गेलाय. डी पेक्षा कव्हर कडे खेळाडू आहे. 1 धाव पाहायला मिळेल. साहिल होते तिकडे चेंडूची अडवणी, फक्त 1च धाव. मॅच मध्ये घर वापसी करतो यावेळेस मी म्हणेल कविश 11 शिवकृपा नागझरी संघ. 39 धावा असं वाटलं होतं पहिल्या अटेम्प्ट मध्ये की यार धावा सहज बनवेल कुंभारली संघ, परंतु या धावा आता भल्या मोठ्या वाटतात. मी तर म्हणेल कुंभारली टीम साठी 11च्या ऍव्हरेजने धावा बनवायच्या आहेत. समाधान होते. स्ट्रायकर एंडला डॉट बॉल आलाय. 3रं षटक समाप्त. काय इकॉनॉमिकल षटक इथे मात्र आकाशनं हाताळली गेले. 2 षटक 6 धावा आणि 2 गडी बाद. षटक क्रमांक 3 समाप्त झालाय. 14 धावा धावपलकावरती 3 गडी बाद. तर एकडपाडा गावचे सन्माननीय प्रभाकरजी गायकर साहेबांना विनंती आहे या पण आपलं सहर्ष स्वागत. आमचे सुरेश मामा पाटील आपली प्रतीक्षा करतायत, तर विनंती आहे या पण आपलं सहर्ष स्वागत. कारण की जेव्हा जेव्हा एकडपाडा संघ खेळतो तेव्हा तेव्हा त्यांची उपस्थिती आपण पाहतोय.
आणि आता आमचे साथी खंदे समर्थक या स्पर्धेचे आयोजन करता आणि त्यांच्या पाठीशी ज्यांचं नेहमीच आधारस्तंभ म्हणून कार्य राहिलंय आमचे सुरेश शेठ पाटील आपली प्रतीक्षा करतायत. तर या आपण आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. बारा चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही 25 धावेची गरज आहे. 12.5च्या सरासरीने आता धावा बनवायच्या आहेत. बॅटिंग करते आई गावदेवी कुंभारली संघ. डावाला जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हा असं वाटलं होतं की इझिली धावा बनतील, परंतु काय कमालीची षटकं इथे मात्र हाताळली गेलेत. आकाश काटे ज्यानं 2 षटकं हाताळली गेलेत, 6 धावा फक्त खर्च केल्या आणि 2 गडी तंबूच्या आश्रयाला पाठवले. सौरभ मात्रेचं एक निर्णायक षटक होतं. अगदी 8 धावा ज्यानं हाताळल्या गेल्या आणि एका गड्याची कत्तल केली होती त्या षटकामध्ये. प्लेअर ऑफ द सिरीज साठी जी 2 व्हीलर आहे अगदी स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम खेळाडू ज्याची गणना केली जाईल त्याला हे नामांकन म्हणून अगदी 2 व्हीलर बाईक पुरस्कृत केली जाईल. गोलंदाज तयार आहे. कविश 11 शिवकृपा नागझरी टीम कडनं गोलंदाज सागर काठे आलेत. षटक क्रमांक 4, व्यक्तिगत पहिलं आणि सांघिक कोट्यातील हे 4थं षटक. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 25 धावेची गरज. स्कोर कार्ड वरती 14 धावा, 3 गडी बाद. ओमकार स्ट्रायकर एंडला आणि त्याच्या जोडीला समाधान. 12 चेंडू आणि 25 ची गरज. स्ट्रायकर एंडला ओमकार. या फलंदाजाला आता चांगली बॅटिंग करावी लागेल, मॅच मध्ये इन करावा लागेल. पहिला चेंडू फास्ट अँड फ्युरियस होता. यॉर्कर जरूर दाखवला गेला. अवे फ्रॉम द बॉडी लाईनचा चेंडू. गोलंदाज सागर काटेचा डॉट बॉल येतोय. जस जसं चेंडू डॉट येतात तस तसा प्रेशर कुंभारली टीमच्या या फलंदाजावरती जरूर ओढावला जातोय आणि त्या प्रेशर मध्ये, त्या दबावामध्ये खरं तर इथे या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 14 लागलेत. चला नागझरी संघ जास्त वेळ खर्च करायचा नाहीये. आपण लगेच सामन्याला चालू ठेवायचं आहे. सामन्याचा रिदम घालवायचा नाहीये. 14 धावा धावबलकावरती. नेक्स्ट बॉल. गोलंदाज तयार. फुल टॉस बॉल होता. चुकी जरूर झाली होती परंतु पंचाने अपील फेटाळून लावली आहे. जोरदार अपील होती गोलंदाज सागर कडनं, परंतु लेग बाईकच्या माध्यमातून ही सिंगल पूर्ण झाली आहे. सिंगलनं थोडस धाव फलक पुढे सरकलं जाईल. धावा धावफलकावरती 15. 15 रन ऑन बोर्ड. 3 विकेट लॉस. अगदी 3 गडी बाद झालेत. नॉट आउटचा हा निर्णय अगदी योग्यच होता. अगदी थाय फॅड वरती चेंडू जरूर लागला होता परंतु गुडघा थोडासा वाकवला होता आणि त्या कारणास्तव सुनीलजी तांडे सरांनी आधीच इशारा दिला की हा फलंदाज नॉट आउट आहे, परंतु 3 स्टंपच्या मधोमध नव्हताच हा फलंदाज. स्ट्रायकर एंडला फलंदाज आता रील स्टार फेमस अगदी समाधान तुम्हाला पाहायला मिळेल. भरपूर चांगल्या चांगल्या रील्स त्याच्या माध्यमातून इंस्टाग्राम पेजवरती आपल्याला पाहायला मिळतात, परंतु आज बॅटिंगचा क्लास पाहायला मिळेल का? 2-3 षटकार चौकार लागले तर उद्याच्या दिवसामध्ये जरूर पाहायला मिळतील अशी खासियत आहे या फलंदाजाची. परंतु सध्याच्या घडीला कुंभारली टीमला ती गरजही आहे. करावं लागेल समाधानला. समाधानकारक फलंदाजी करेल का? डॉट बॉल येतोय. कमालीचं षटक. सागर काठे 4थं षटक हाताळत असताना 9 चेंडू शिल्लक, 24 ची गरज आहे. दमदार परफॉर्मन्स राहिला गेला आत्ताच्या घडीला कविश 11 शिवकृपा नागझरी टीमचा. प्रवीण काटे आणि टीम खरं तर आत्ताच्या या मॅच मध्ये दमदार कार्य करतोय. नागझरी संघाने जर सामना जिंकला तर नागझरीचे जावई त्यांच्याकडनं देखील 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. संघ जिंकला तर टोटल 10,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. माणिक शेठ काठे यांच्याकडनं सुद्धा 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे नागझरी टीमला. नऊ चेंडू शिल्लक, 24 ची गरज आहे. स्ट्रायकर एंडला समाधान. समाधानकारक फटकेबाजी करावी लागेल. तयार आहे समाधान. फुल टॉस बॉल. अपील जरूर आहे परंतु पंचांनी चांगला ऑफ स्टंप सोडून जाणारा चेंडू आहे. लेग बाईकच्या माध्यमातून अजून एक सिंगल पाहायला मिळतो. काय कमालीची गोलंदाजी. इकॉनॉमिकल षटका सध्याच्या घडीला कविश 11 शिवकृपा नागझरी संघाचे सर्व गोलंदाज ही भरपूर चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. त्याची सुरुवात खरं तर आकाश काटेने करून दिलं आणि त्याच्या पावलावरती तंतोतंत जुळणारी ही गोलंदाजी आतापर्यंत ही गोलंदाजी तर मात्र गोलंदाजी सादरीकरण करत असताना 8 चेंडू शिल्लक, 23 ची गरज आहे.
गोलंदाज सागर तयार आहे. पुणेच्या स्ट्रायकर एंडला ओमकार जर्सी नंबर 45. आज अगदी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहिलं तर रोहित शर्मानं एक शतक झळकावलं गेलं. मगाचीच साई सरांनी उल्लेख केला की अगदी त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय की आउट ऑफ फॉर्म आहे, अगदी निवृत्तीच्या वाटेवरती आहे की काय रोहित शर्मा, परंतु बॅटने उत्तर दिलंय. आता ओमकारलाही ते उत्तर द्यावं लागेल. डॉट बॉल आलाय. अगदी यॉर्करचा सफर इथे दाखवला गेलाय गोलंदाजाकडनं. गुडघा जरूर वाकवला होता फलंदाजानं, परंतु बॅटच्या रडार मध्ये नाही आला चेंडू. डॉट बॉल. 7 चेंडू शिल्लक, 23ची गरज. मस्ट निडेड बॉल असेल कुंभारली टीम साठी. जर मोठा फटका आला, विध्वंस स्ट्रोक जर ओमकारने इथे दाखवला गेला तर मॅच मध्ये घरवासी करेल, परंतु चौकार नाही, विकेट अथवा डॉट बॉल आला तर मी म्हणेल मॅच मध्ये पकड निर्माण आहे, ती म्हणजे नागझरी टीमची. गोलंदाज तयार. 7 चेंडू 23ची गरज. ओमकार सायकर एंडला. स्लॉट मध्ये होता परंतु प्लॉट मध्ये नाही पाडू शकला. ड्राईव्ह केला ऑन साइडला. 1 धाव पूर्ण आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. चेंडू शिल्लक आहेत 6. 22ची गरज आहे अंतिमच्या षटकामध्ये. सामना रंगतदार बनेल का? सुनील पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या सुनील पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या सुनील पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. थँक्यू सो मच. खरं तर आमचे गावदेवी धाब्याचे प्रोप्रायटर जयदासजी पाटील यांच्या वतीने खरं तर प्रवीण काट्या नागझरी टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. तुमचं हार्दिक स्वागत आहे. आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून खरं तर या स्पर्धेचा आनंद घेतात घर बसल्या, त्यांचं वेलकम करूया. एक काल जयदासनं सुद्धा गाजवलं होता ओसरणे टीमसाठी, परंतु सध्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये गावदेवी धाब्याचे खरं तर प्रोप्रायटर आहेत. चांगले स्वादिष्ट चव खरं तर तुम्हाला आस्वाद त्या धाब्यावरती जाऊन घेता येतोय. जयदास पाटील तुमचं हार्दिक स्वागत आहे आणि नागझरी टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्या त्यांच्याकडनं. शेवटचं षटक कविश 11 शिवकृपा नागझरी टीम कडनं. गोलंदाज तयार आहे प्रथमेश काटे. 6 चेंडू 22ची गरज. सामना हाय व्होल्टेज मध्ये पोहोचवला जाईल का? स्ट्रायकरला ओमकार तयार आहे. पहिला चेंडू स्लॉट मध्ये पाठवला बुरदुलकरांच्या प्लॉट मध्ये. मॅक्सिमम स्ट्रोक मॅच जिवंत करतोय हा फटका. षटकार. ताकदवर स्ट्रोक होता. भरपूर प्रचंड ताकद ओमकारने या फटक्यासाठी प्रदान केली होती. अगदी त्यानं पहिल्याच नजरेमध्ये हिरलं होतं की हा चेंडू आपल्या स्लॉट मध्ये येतोय. ताकद प्रचंड लावली आणि समोरच्या प्लॉट मध्ये चेंडूला भिरकावून दिलंय. गुडघा मागचा थोडासा वाकवला, बॉडीवेट ट्रान्सलेशन केलं आणि ताकद मिळवली मनगटामध्ये आणि चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. 5 चेंडू 16ची गरज. सामना बनलाय, सामना खुला करतोय ओमकार, ज्यानं जो वेळ घालवला मैदानाच्या आतमध्ये. अगदी 5 चेंडू मध्ये 2 धावा बनवल्या होत्या. आत्ता धावा त्याच्या कोठ्यामध्ये 8 झाल्यात. नेक्स्ट बॉल. चेंडू भरपूर चांगला आणि त्याला प्रत्युत्तर दिलंय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. मॅक्सिमम स्ट्रोक. सामना खुला करतोय ओमकार. षटकार. बेस्ट क्रिकेटर, कारण का टेस्ट मध्ये तुम्ही जेवढा वेळ घालवता ना तो चांगला क्रिकेटर तयार होतं आणि एक्झॅक्टली ओमकारने या मॅच मध्ये तेच केलंय. सर्वप्रथम वेळेला इथे मात्र महत्व दिलं. सेट झालाय आणि सेट झाल्यानंतर हे 2 चेंडू 2 षटकार लावले गेले. सामना खुला केलाय पूर्णपणे. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 10ची गरज. विजयाच्या समीप जाण्यासाठी आता अजून 10 धावेंची दूरी आहे. ते अंतर कापावं लागेल. ओमकार की जय जयकार. 2 चेंडू 2 षटकार. व्हेरिएशन होतं. पिक करता आला नाहीये. स्लोअर गतीचा चेंडू दाखवला गोलंदाजानं. गोलंदाज प्रथमेशनं तयार होता. अगदी जणू काही एक आठवड्याचा घाव करावा आणि त्या समोरच्याचे 2 तुकडे करावे अशा पद्धतीनं तुटून पडला होता ओमकार, परंतु डॉट बॉल आलाय.
3 चेंडू 10ची गरज आहे. सामना जिवंत आहे मी तर म्हणे कुंभारली टीम साठी, तर नागझरी टीम साठी सुद्धा खुल्ला आहे, परंतु त्या टीमला अजून 2 चेंडू डॉट काढावे लागतील तर मॅच मध्ये नागझरी टीम इन करेल. 3 चेंडू 10ची गरज. गरमागरम माहोल बनतोय, परंतु इथे काय घडलं जाईल. पंचांनी अगदी हा निर्णय दिला होता की डॉट बॉल, परंतु फलंदाजाने रेफर केलंय की हा चेंडू वाईट आहे. पंचांच्या निर्णयावरती अपील घेतली गेली आहे. अगदी तिसऱ्या पंचांचे अगदी टीव्ही स्क्रीनवरती पाहिलं जाईल हा निर्णय योग्य आहे की नाहीये, पंचांचा निर्णय कशा पद्धतीचा आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. वाईट साठी डिमांड आहे त्यांची. कुशल मुवमेंट आहे. मॅचची 3 बॉल 10ची गरज आणि या मुवमेंटला या चेंडूवरती काय घडलं जाईल. 12वे खेळाडू आपण आपल्या स्थानपन्न व्हायचं, जागेवरतीच राहायचंय, कुठेही जायचं नाही आपण. आमचे तिसरे पंच खरं तर इथे तयार आहेत, ते निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. 3 मध्ये 10ची गरज आणि या चेंडूचा निर्णय काय आहे हा डिसिजन पेंडिंग. जर डॉट आला तर 2 मध्ये 10 आणि जर वाईट आला तर 3 मध्ये 9. फेर डिरवली. चेंडू चांगला डॉट बॉल आलाय. मॅच मध्ये घर वापसी करणारा हा प्रथमेशचा चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला. 2 चेंडू शिल्लक 10ची गरज. 2 विध्वंसक फटके आता ओमकारला इथे दाखवावे लागतील. सामना रंगतदार हाय व्होल्टेज सामना होता कुठे आणि आलाय कुठे. ओमकारनं या सामन्याचं चित्र बदललंय. 2 चेंडू 10ची गरज. मस्ट निडेड बॉल आहे या मॅचचा. स्ट्रायकर एंडला ओमकार ज्याने 2 षटकार दाखवलेत. गुड बॉलिंग प्रथमेश, व्हेरी गुड बॉलिंग. डॉट बॉल आलाय. हा सामना खुला करतोय कविश 11 शिवकृपा नागझरी टीम साठी. किफायती षटक, स्लॉगरचं षटक. या षटकामध्ये गरज होती अगदी 16 धावांची आणि या षटकामध्ये आतापर्यंत या सामन्याला वाचवलं गेलंय. 1 चेंडू आणि 10ची गरज आहे. 6 चेंडू 22ची गरज होती आणि सामन्याला काय टर्न केलं. पहिले 2 षटकार आल्यानंतर घाबरला नाही हा गोलंदाज, डगमगला नाही आणि चांगल्या पद्धतीने त्याला प्रवीण काटेने धीर दिला, कान मंत्र दिला. घाबरू नकोस, मी पाठीशी आहे तुझ्या. आणि 1 चेंडू 10ची गरज. सामना जिंकलाय कविश 11 शिवकृपा नागझरी टीमनं. फटका जरूर चांगला आलाय, परंतु 2 षटकारानंतर हे चांगलं प्रत्युत्तर. कॉंग्रॅच्युलेशन कविश 11 शिवकृपा नागझरी संघ आणि हार्ड लक